अयोध्येतील राम मंदिरातील भ्रष्टाचाराचं प्रकरण संघ परिवारानं गांभीर्यानं घेतलंय। भ्रष्टाचाराबाबत कोणताही भेद असणार नाही, दूध का दूध आणि पाणी का पाणी या न्यायानं निर्णय होईल असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे विभागीय प्रचारक भाऊराव कुदळे यांनी व्यक्त केला। तसंच गोहत्या बंदी संदर्भात मुस्लिम समाजानं केलेलं आवाहन कौतुकास्पद असल्याचं सांगून त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। विश्व हिंदू परिषदेच्या संघटनात्मक पातळीवरील निर्णयासाठी आज कोल्हापुरातील राधाकृष्ण मंदिरात बैठक झाली। विश्व हिंदू परिषदेचे विभागीय प्रचारक भाऊराव कुदळे यांनी विहिपच्या पदाधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तर माध्यमांशी बोलताना त्यांनी राम मंदिर भ्रष्टाचाराबाबत भूमिका स्पष्ट केली। अयोध्येतील राम मंदिर हे तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान आहे। या प्रकरणात भ्रष्टाचार करणाऱ्यांची संघ परिवाराकडून अजिबात गय केली जाणार नाही। भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांना योग्य शासन मिळेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संघ परिवारात या विषयासंदर्भात दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची ताकद आहे आणि ते मी करू। संघटनेच्या दायित्वात असो नसो, संघटनेचा असो नसो, कोणाचा नातेवाईक असो, कुणालाही यातनं गय केली जाणार नाही। देशभरात गोरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या कार्याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केलं। तसंच यंदाच्या बकरी ईदवेळी मुस्लिम समाजानं अनेक ठिकाणी पुढे येऊन गोहत्या करू नये असं आवाहन केलं होतं। हिंदूंच्या भावनांची कदर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। साधू संत, पूर्ण समाज आणि योगायोगानं मुस्लिमांनी यावर्षी देशभरातल्या सर्व राज्यात कुठे नाही कुठेतरी निवेदन दिले, बकरीच्या दिवशी गायीची हत्या होणार नाही। तर हे अभियान फार चांगलं आहे आणि राष्ट्रीय प्रवाहात मुस्लिम एकत्र आलेच तर आमचा काही विरोध नाही। देशहिताच्या कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुस्लिमांबाबत विश्व हिंदू परिषद सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीयत्वाची भावना महत्त्वाची आहे, त्यामध्ये धर्मभेद असत नाही असंही ते म्हणाले।